कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. दादागिरी दाखवायची पतसंस्था आहे तिच्या विरोधात एक व्यक्ती उपोषणाला बसला होता. त्याची बातमी कव्हर करायला गेलेलो आणि तिथं अचानक त्याच चिपळूण नागरी पतसंस्था आहे तिच्या गुंडांनी जवळजवळ 40 ते 50 च्या संख्येनं होते आणि त्यांनी हल्ला केला भर रस्त्यामध्ये. चिपळूण शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका परिसरात कर्तव्य बजावत असलेल्या दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर भर दिवसा 40 ते 50 जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केल्याची अत्यंत गंभीर आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. आज 25 मार्च सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे चिपळूण शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेमुळे चिपळूण शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली असून पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असा आरोप पत्रकार दीपक भागवत यांनी केलाय. या गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे. दरम्यान एक चिपळूण पोलीस स्टेशन मधील एक धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलाय. तो म्हणजे एक व्यक्ती व्हिडिओ काढत असताना पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीला व्हिडिओ काढताना रोखलेलं पाहायला मिळतंय. पतसंस्था आहे तिच्या विरोधात एक व्यक्ती उपोषणाला बसला होता. त्याची बातमी कव्हर करायला गेलेलो आणि तिथं अचानक त्याच चिपळूण नागरी पतसंस्था आहे तिच्या गुंडांनी जवळजवळ 40 ते 50 च्या संख्येनं होते आणि त्यांनी हल्ला केला भर रस्त्यामध्ये आणि रहदारीच्या ठिकाणी बेदम मारहाण केला. दीपक दिलीप भागवत. आणि माझ्या वस्तू सगळ्या त्या चोरी करून घेऊन गेले. मोबाईल वगैरे सगळं, पॉकेट वगैरे सगळं ते चोरी करून घेऊन गेले. कारण चोरी काय मदत करताय का तुम्ही? आरोपीला मदत करताय काय? आरोपी कोण आहे? फोन आपल्याला होता तुम्ही फोन अजिबात. काय त्यातला निष्पन्न कर्मचारी किती पैसे घेऊन जाते आमच्याकडे सगळ्या आम्ही नका सांगू, आम्हाला सगळं माहिती. काय सांगू नका, तर त्यांना सांगा आणि सरकार ऑफिसचे लोक येतात त्यांना सांगा. आम्हाला तुम्ही बोलून काय फायदा नाही. मला माहिती आहे कोण बॅनर काढते. हॅलो, याची शूटिंग कर. हा पोरगा याची शूटिंग कर. बॅनर काढायचा संबंध काय रे? शूटिंग कर. बॅनर काढायचा संबंध काय? तुझा बॅनर हा बघ. ह्या पोरग्याचं नाव काय? तुझं नाव काय? नाव काय तुझं? नाव सांग ना. आता का बसलायस, घाबरलायस? नाव सांग. मग नाव सांग. हा त्यांचाच कर्मचारी आहे, मी सांगतो. हा ही गुंडगिरी आहे. हा हे बघ हे यांच्या संस्थेचे कर्मचारी. आमचं सहकार ऑफिसची पत्रव्यवहार आहे. तुमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या संचालकांशी बोला. काय बोलायचं आहे तुम्हाला? काय बोलायचं? मला येऊन फायदा काय बोलायला? परमिशन घेतली दादा. शूटिंग करतो हे परमिशन साहेब दादागिरी दाखवायची तोंडातून रक्त येत आहे. मारहाण केला आणि चिपळूण नागरीच्या गुंडांनी. बातमी कव्हर करायला गेलेलो आणि पोलीस होमगार्डच्या समोरच मारहाण केला नाही भर रहदारीच्या ठिकाणी.
हॉस्पिटलला गेलं पाहिजे. मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण नागरी पतसंस्थेविरोधात सुरू असलेल्या उपोषणाचं वृत्तांकन करण्यासाठी दीपक भागवत हे बहादूर शेख नाका येथे गेले होते. उपोषणस्थळी सुरू असलेल्या घडामोडींचं चित्रीकरण आणि माहिती संकलन करत असताना अचानक काही अज्ञात व्यक्तींनी घटनास्थळी येत त्यांना लक्ष केलं. काही क्षणातच या टोळक्यानं भागवत यांना घेरलं आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर हल्ला चढवलाय आणि त्यांना बेदम मारहाण केली आहे. हल्लेखोरांनी लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे. या भीषण हल्ल्यात भागवत गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही घटना भर दिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी घडल्यामुळं परिसरात मोठी भीती आणि असुरक्षेचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पत्रकार, नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमी अवस्थेत असलेल्या भागवत यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जातीये. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध केलाय. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत चिंताजनक असून यामागील सूत्रधारांचा तातडीनं शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी सध्या होऊ लागली आहे. दरम्यान या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. घटनास्थळाचे पंचनामे, साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सध्या चिपळूण पोलीस तपास करतायत. उपोषणासारख्या संवेदनशील आणि सार्वजनिक विषयांचं वृत्तांकन करत असताना पत्रकारावर झालेला संघटित हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरती घाला असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करून दोषींना शिक्षा देणं अत्यावश्यक असल्याचं मत सध्या सर्व स्तरातून व्यक्त केलं जात आहे. कोकण घटना न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.